नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. फेडण्यासाठी नाही आयुष्य तरी काही वर्ष तिथे आपण सेवा दिल्या पाहिजेत. गरजेने त्याप्रमाणे शिकलं पाहिजे आणि मग त्या करण्यातून जी एनर्जी आपल्याला मिळते, जो उत्साह आपल्याला मिळतो, जे कौतुक आपल्याला मिळतं, ते मात्र ती अनुभूती प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मी भावातून सांगतो. जे आताही भाग्यश्री असेल किंवा आमचे जावई असेल योगेंद्र वरटकर ही 10 वर्ष गांधी जी इधर आओ आओ इधर आओ नहीं इधर आओ बैठो. मी पेशंटला म्हणतो की यांना दाखवा. पेशंट म्हणतो काही करा साहेब, तुम्हीच पहा. हे त्यांनाही बरं वाटते की आपल्या काकाला चांगलं म्हणतात. पण तुम्ही कितीही शिकला असलात, विश्वास मात्र हा वेगळा भाग असतो. जे दिवसातून 4 तरी पेशंट असतात, तासभर बसल्यानंतर म्हणतात साहेब तुम्हीच पहा. तर हे आपल्या कर्तृत्वाचा भाग असतो, आपण केलेल्या मेहनतीचं फळ असतं. हे मी माझे अनुभव यासाठी सांगतो की आपण जेव्हा एखादी गोष्ट निस्वार्थपणे करतो किंवा दुसऱ्याची गरज म्हणून करतो, तेव्हा त्याला एक वेगळी उंची प्राप्त होत असते. तुम्ही नांदेडला सेटल व्हा, तुम्ही लातूरला सेटल व्हा, तुम्ही मुंबईला जा, पुण्याला जा. आपल्याकडे युक्रेनमध्ये शिकलेले राघवेंद्रचा मुलगा आला का? हा, गुड. तिथून शिकून आलेले आपल्याकडे डॉक्टर आहेत. तुम्ही कितीही सेटल व्हा, पण ज्या मातीत आपण मोठे झालो, ज्या मातीनं आपल्याला मोठं केलं, ज्या मातीनं आपल्याला सर्व बघितलं, शी सू पासून सर्व, त्या मातीतली गरज ही पूर्ण करण्याचा कुठेतरी अंकुर या कार्यक्रमातून रुजावा आणि तो निश्चितपणे रुजेल या विश्वासाने आपण तुमचा सत्कार करत असतो. तुम्हाला आपल्या कळपात सामील करून घेत असतो. मला अभिमान वाटतो की जी संख्या शिरीष सुरुवातीला किती 13, 14, 9, 10 अशी असायची, आजच्या घडीला 54 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. जरा टाळ्या वाजवा. 54 झाले. हे अर्थात 2 वर्षाचे आहे. बऱ्याच लोकांपर्यंत हा निरोप गेला नाही. इतके सर्व पालक भाग्यवान आहेत. अगदी मला काही जण म्हणतात सर तुम्हाला माहित आहे का, ते आपला मेकॅनिक आहे ना, तुमची ओळख, हा, त्यांचा मुलगा MBBS ला लागला. अगदी प्रशांत ठमके ज्यांचं खूप मोठं नाव आहे, महात्मा फुले शाळेचे ते प्रमुख आहेत, त्यांचाही मुलगा मेडिकलला लागलाय. एवढ्या मोठ्या माणसाबरोबर एका मेकॅनिकचा मुलगा जेव्हा मेडिकलच्या गव्हर्नमेंट मेडिकलला लागतो तेव्हा छाती फुलवणी द्या का नाही. गुड. तर हा किनवटचा विकास आहे. या विकासाबरोबर किनवटचं जे वास्तव आहे ते वास्तवही मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही चांगलं शिका. सिनॅरिओ बदललेला आहे. सर्व यूट्यूबवरून शिकायला मिळतंय. प्रत्यक्ष पेशंट जास्त पहा. गावात याल तेव्हा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्याची भेट घ्या, त्याला बरं वाटेल. त्याच्याबरोबरही पेशंट पहा. खूप जास्त पेशंट पाहिलात की तुम्ही चांगले डॉक्टर बना. मी एवढंच म्हणेल, चांगले डॉक्टर बना. मोठे डॉक्टर बना म्हणणार नाही. चांगला तोच डॉक्टर बनू शकतो जो गरजेनुसार पेशंटची ट्रीटमेंट करतो. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या मनात असं होतं की आपण 20-25 गावं दत्तक घ्यायची आणि लोकांना सांगायचं मेथीची भाजी खा, हेमोग्लोबिन वाढेल, जरा नाचणी खा, बाजरी खा. मला बाई म्हणायची साहेब ते कपडा चाललाय ते आधी बंद कर, मेथीची भाजी नंतर खातो. समाज आपल्याला शिकवत असतो, शिकवतच नसतो, हे आपण ओळखलं पाहिजे.
त्या परिसरात, ज्या परिसरात आपण काम करणार आहोत त्या परिसरात IMA शाखा किनवट, केमिस्ट असोसिएशन व साने गुरुजी रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी पूजन आणि वैद्यकीय विद्याशास्त्र व औषध निर्माणशास्त्र विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल MIDC कोठारी येथे घेण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगाचार्य अखिल खान हे होते। त्यांचं स्वागत करण्यासाठी IMA चे सदस्य डॉक्टर पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी बुके देऊन अखिल खान साहेबांचं स्वागत करावं। योग हा या विश्वामध्ये खूप वर्षांपासून आहे, परंतु योग हा घराघरात येण्याचं काम जसं रामदेव बाबांनी केलं तसेच त्यांचे शिष्यही माननीय अखिल खान साहेब हा वसा चालवत आहेत मागील अनेक दशकांपासून, ज्यामुळे किनवटमध्ये योगाची एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे। यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय संतोषजी तिरमणवार साहेब यांचं स्वागत करण्यासाठी किनवटचे माजी शिक्षणाधिकारी साहेब श्री वतने सर यांना विनंती करतो की त्यांनी बुके देऊन श्री संतोषजी तिरमणवार यांचा सत्कार करावा। संतोषजी तिरमणवार त्यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे, तसंच ते एक उत्तम शेतीसुद्धा करतात। विशेषतः सेंद्रिय शेतीवर भर देऊन स्वदेशीचं बीज रुजवण्याचं काम ते किनवटच्या भागात करत आहेत। आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातील त्यांच्या शेतातील केशरमुळं किनवटकरांना हापूसचाच अनुभव घेता येतो, ही एक महत्त्वाची बाब आहे। किनवटमध्ये शिक्षण क्षेत्रातील फायर ब्रँड म्हणून ओळखले जाणारे श्री जोशी सर, ज्यांनी मागच्या अनेक दशकांपासून प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी केलेला आहे, असे जोशी कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा माननीय सदाशिवजी जोशी सर यांचं स्वागत डॉक्टर योगेंद्र वरटकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आपल्याला लाभलेले माननीय के मूर्ती साहेब यांचं स्वागत संदीपजी चन्मनवार करतील असे मी त्यांना विनंती करतो। या औपचारिकतेनंतर बाकी सर्व मान्यवरांचं मी शब्दसंभाषणाने स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या भागात जो अत्यंत महत्त्वाचा आहे, कार्यक्रमाचा गाभा आहे, तो म्हणजे त्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक। या प्रास्ताविकासाठी माननीय बिलकोडे सरांना मी डायसवर येण्याची पुढच्या भागामध्ये आपण मान्यवरांचा सत्कार करूया। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।